तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये चौथा अहवाल सादर झाल्याची माहिती भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। भिसे कुटुंबाला न्याय मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि आयएमएवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे। दरम्यान या संदर्भात भाजप आमदार अमित गोरखे यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। अखेरचा अहवाल जो आहे तोही सादर करण्यात आलेला आहे। काय अपेक्षा आहे कारवाई संदर्भात? काल रात्री उशिरा अहवाल सादर झाला अशी माझी माहिती आहे आणि मी सुरुवातीपासून जे सांगतोय की या प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हीच आमची मागणी राहील। अखेरचा अहवाल आलेला आहे, तुम्हाला वाटतं की नक्की त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल? खरं तर कालच मी आपले इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत कदम साहेब यांची मी त्या ठिकाणी त्यांची मुलाखत पाहिली। त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की या पेशंटला केमो आणि रेडिओ दिलं गेलं, कॅन्सर होता। तर मी डॉक्टरांना सांगू इच्छितो की असला कुठलाही केमो किंवा रेडिओ दिलं गेलं नाही। डॉक्टर गैसास यांच्याकडेच ही ट्रीटमेंट चालू होती। या ट्रीटमेंटसाठी 4/4/2024 रोजी गैसासांकडे गेले असता त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही IVF करा आणि IVF मानसी गैसास यांच्याकडे करा। तर मानसी गैसास कोण हे आपण स्वतः तपासावं आणि तदनंतर काही दिवसानंतर ट्रीटमेंट चालू असताना 7व्या महिन्यातली अपॉइंटमेंट यांनी दिली आणि सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या आणि आल्यानंतर त्यांना कळलं की ह्या तर मानसिक गैसांकडे ट्रीटमेंट घेत नाहीत, ह्या इंदिरा IVF ला गेल्यात म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट नाकारली। 20 लाख रुपये मागितले, त्यानंतर 10 लाख रुपयाची पावती त्या ठिकाणी दिली की इमिजिएट डिपॉझिट हे करा म्हणून। आणि कदम साहेबांचं असं म्हणणं की त्यांनी कुठल्या प्रकारचं डिपॉझिट मागितलं नाही, ते इस्टिमेट दिलं। तर कदम साहेब आपण अभ्यास केला पाहिजे, पावती लिखित आहे आणि इस्टिमेट आणि डिपॉझिट यातला फरक जर आपल्याला कळत नसेल, आपण अध्यक्ष आहात तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। 15 मार्च 2025 ला गैसासांची भेट घेतल्यानंतर या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि मला वाटतं CDR जर सुशांत भिसे आणि गैसास आणि त्या हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरचा तपासला तर दूध का दूध पाणी का पाणी होईल। मला असं वाटतं की अंतिम टप्प्यातली ही लढाई आहे आणि नक्की यामध्ये भिसे परिवाराला न्याय मिळेल। माननीय मुख्यमंत्री या सगळ्या घटनांकडे बारीक लक्ष ठेवून सुरुवातीपासून त्यांनी ज्या पद्धतीनं या केसकडे पाहिले आणि अनेक गोष्टी त्यांनी या ठिकाणी समित्या केल्यात आणि पारदर्शकतेने काम चालू आहे, त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात हा अहवाल स्पष्ट होईल। एकंदरीतच भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर गैसास यांच्यावर गुन्हा दाखल होईल असा विश्वास अमित गोरखे यांनी व्यक्त केलाय। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।